नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सर्वजण आता जेवण करत असतात। तेव्हा लगेच आता बापू काका बोलतात, अगं सुनबाई, झालं असेल तर तू पण जेवायला बसून घे। तेव्हा मुक्ता म्हणते नाही नाही। मग आता लगेच कोमल बोलते, अगं वहिनी, मी थांबले असते ना तुला सोबत। तेव्हा लकी म्हणतो, ए भुक्कड, तू थांबली असती, तुला तर आधी जेवायला लागतं। तेवढ्यात लगेच इंद्रा बोलते, अरे कशाला कुत्र्या मांजरासारखे भांडतायत, घ्या ना जेवण करून आता। आता लगेच मुक्ता बोलते, हो मम्मी, तुम्ही एकदम बरोबर बोलतायत, हे घ्या बरं, आता तुमच्यासाठी मस्त गरमागरम खीर बनवून आणली। आता मुक्ता सर्वांना खीर देते। आता सर्वजण खीर पिऊन बघतात तर मात्र मुक्ताकडेच बघू लागतात। तेव्हा इंद्रा बोलते, मी बोललेच होते या खिरीमध्ये नक्की काहीतरी घोळ दिसतोय। तेव्हा आता लगेच लक्की बोलतो, अगं मम्मी, तू खीर पिऊन तर बघ, आपल्या घरात अशी खीर आजपर्यंत कधीच झालेली नाही, एवढी सॉलिड, खरंच। तेव्हा सई लगेच बोलते, अगं आजी, पिऊन बघ ना कशी झाली मुक्ताईने बनवलेली खीर। मग आता लगेच इंद्रा खीर पिऊन बघते तर म्हणते, हो हो हो, छान झाली, खूप छान झाली। तेव्हा आता लगेच स्वाती बोलते, ए कशी बनवली गे तू ही खीर, मला तरी सांग। तेव्हा आता मुक्ता बोलते, नाही नको, तुम्हाला जर सांगितलं ना तर तुम्ही पिणारच नाही खीर। मग आता सागर बोलतो, हो का, मग नका सांगू। तेव्हा आता सर्वजण त्याच्याकडे बघू लागतात। मग सागर म्हणतो, म्हणजे कसं आहे ना, तुमची रेसिपी तुमच्याजवळच ठेवा, आम्ही खीर पितोय ना, ऑलरेडी छान झाली आहे ना, मग कशाला सांगायची। तेव्हा स्वाती बोलते, नाही नाही, खरंच सांग ना ग मुक्ता, कशी बनवली। तेव्हा मुक्ता बोलते, मी ना यात नाचणीच्या शेवाळ्या टाकल्या, माझी आई बनवलेली असतात ना, तिच्याकडून आणल्या होत्या, आणि हो, त्यात मी साखरेऐवजी गूळ घातलंय म्हणून मस्त टेस्ट आली, आणि खारीकची पावडरही घातली, झाली की नाही पौष्टिक खीर मस्त। तेव्हा स्वाती बोलते, तुला किती काय काय खरंच येतं ग, माझ्या बेबीसाठी पण असंच काहीतरी बनवत जा बरं का, मस्त मस्त। तेव्हा लगेच मुक्ता बोलते, हो, बेबीसाठी रोज नवीन व्हरायटी, भाताची खीर, रव्याची खीर, वेगवेगळी खीर बनवून देत जाईल मी। तेव्हा आता सागर लगेच मनाशीच बोलतो, 15 लाखांची मदत काय, बेबीसाठी नवनवीन खीर काय, सगळ्यांची मदत करता येते या मुक्ताला, फक्त मी म्हणतोय मॉडेल व्हा तर ते नाही जमत, हो की नाही। तेव्हा आता लगेच स्वाती बोलते, अरे भाई, खीर खाऊन बघ ना कशी झाली। तेव्हा सागर म्हणतो, हो, हे काय खातो, पण कसं आहे ना स्वाती, एखाद्या माणसाने कितीही गोड पदार्थ बनवला ना तरीही थोडासा तिखटपणा त्याचा त्या पदार्थात उतरतोच। तेव्हा बापू काका बोलतात, सुनबाई, तू त्याच्याकडे नको लक्ष देऊ, खीर मस्त झाली। ते मुक्ता बोलते, हो बापू काका, कधी कधी ना काही लोक इतके कडवट असतात ना, त्यांना कितीही गोड खायला दिलं ना तरी त्यांचा कडवटपणा जात नाही। तेव्हा सागर बोलतो, लोक आधीपासून कडवट नसतात, प्रत्येक वेळेस नकारच मिळाल्यानंतर ते कडवट होतात। तेव्हा लगेच सागर आता बापू काकांना बोलतो, काका त्याच्याकडे बघू लागतात। तेव्हा सागर बोलतो, बापू, तुम्हाला जर एखाद्याने मदत मागितली तर तुम्ही काय कराल। तेव्हा बापू काका बोलतात, मी ना, मला जमेल तेवढी मदत नक्की करेल। तेव्हा लगेच सागर म्हणतो, कराल ना, जमेल तेवढी तर कराल ना, पण काही लोक तशी नसतात, डायरेक्ट नकार देऊन मोकळी होतात। तेव्हा मुक्ता बोलते, बापू, तुम्ही काय बोललात, आपल्याला जमेल तेवढी मदत करू ना, पण जर जमणारच नसेल तर। तेव्हा बापू काका बोलतात, मग अशा वेळेस ना आपण त्या माणसाला सरळ नाही म्हणायचं आणि दुसरा मार्ग बघायला मोकळं करायचं। तेव्हा आता लगेच मुक्ता काय बोलणार तेच बापू काका बोलतात, ए थांबा, तुम्ही दोघं माझी शाळा घेताय का, तुमच्या दोघांचं नेमकं चाललंय काय। ए इंद्रा, तू वाढ बरं मला जेवायला, अजून खीर दे, यांचं चालू दे। मग आता मुक्ता पुन्हा खीर आणायला जाते तर सागर रागानेच तिच्याकडे बघत असतो, तर मुक्ता ही मान डोलावून नाही म्हणत असते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुक्ता सकाळी सकाळी देवपूजा करत असते, तिची आरती चालू असते। तेवढ्यात सागर आता मुक्तासाठी मस्त जेवणाचं ताट घेऊन येतो, तो तिच्या आजूबाजूला भटकत असतो। तेव्हा मुक्ता म्हणत असते, आरती चालू आहे ना, शांत बसा, त्याला असं खुन्वत असते। तेवढ्यात आता सागर म्हणत असतो, काय करू, मॉडेल लागते मला, ही मुक्ता तयार होत नाही। लगेच आता मिहीरचा फोन येतो, तर आता लगेच तो बाजूला फोनवर बोलण्यासाठी येतो। तर मिहीर बोलतो, अरे दादूस, टेन्शन घेऊ नको, मॉडेल मिळाली। आता मात्र सागरला खूपच आनंद होतो। तेव्हा सागर म्हणतो, कोण आहे ती, कोण आहे, सावनीपेक्षा सुंदर आहे का। तेव्हा मिहीर बोलतो, दादूस तुम्हाला भेट, इथे ये, मग सांगतो तुला सगळं काही। तर आता सागर लगेच आनंदातच ओरडत असतो। मुक्ता त्याच्याकडे रागाने बघते, कारण तिची आरती चालू असताना सागर आरडाओरडा करत असतो। तेव्हा आता फोन बंद झाल्यानंतर सागर लगेच देवीच्या पाया पडतो, तर मुक्ता त्याला काय बोलणार ते सागर म्हणतो, बाद झालं,
बास, तुम्हाला माझी मदत करायची नव्हती ना, नका करू. तुम्ही ना खरं तर डेंटिस्ट म्हणूनच योग्य दिसता. तुम्ही ना दुसऱ्यांची मदत करण्याच्या वेळेस खूप पुढे पुढे करता, पण माझी गरज होती तर नाही म्हणत होता ना, नका करू. मला मॉडेल मिळाली, चला मी ऑफिसला जातो, असे म्हणून मुक्ताला काही न बोलता लगेच तो तिथून निघून जातो. नंतर इथे आता ऑफिसमध्ये मीटिंग भरलेली असते, तेव्हा आता सर्वजण जमा झालेले असतात. मग आता सागर लगेच बोलतो, मिहीर अजून कशी आली नाही तुझी मॉडेल? मग आता सावनी लगेच बोलते, खरंच खूप उशीर झालाय, मला नाही वाटत कोणी मॉडेल अशी असेल म्हणून सागरची. तेव्हा लगेच सागर म्हणतो 5 मिनिटात येतीलच. तेव्हा मग लगेच सावनी म्हणते 5 मिनिट की किंमत तुम क्या जानो सागर कोळी. आता सावनीने जी मॉडेल बघितलेली असते तिला फोन करून धमकी दिलेली असते, पैसेही दिलेले असतात इथे न येण्यासाठी. तेव्हा आता सावनी खूपच खुश असते. मग सावनी लगेच त्या सर्व जमलेल्या स्टाफला म्हणते, खूप वेळ व्हायला जातोय, तसं माझ्याकडे ही डेडलाईन आहे, पण मी जर गेले तर तुम्हाला कुठलीही मॉडेल मिळणार नाही, त्यामुळे बघा काय करायचं ते. तेव्हा आता लगेच त्या मॅडम बोलतात, हो आपण उगाच वेळ वाया घालतोय, इथे मॉडेल असतानाही आपण का टाईमपास करतोय, असं कोणी येणार नसेल तर मॅडम प्लीज तुम्ही साईन करून घ्या. तेव्हा आता सावनी म्हणते, ठीक आहे, उगाच वेळ वाया घालवण्यापेक्षा मीच हे मॉडेलिंगचं काम करते, असे म्हणून आता सावनी यावर सही करू लागते. आता मात्र सागर सावनीकडेच बघत असतो. तेवढ्यात लगेच मुक्ता तिथे येते आणि म्हणते थांबा. तर सावनी आता मुक्ताकडे बघू लागते आणि म्हणते, मुक्ता तू इथे टिफिन घेऊन आलीस का? पण थांबा, थोड्या वेळ थांबावं लागेल, खूप महत्त्वाचं काम चालू इथे, मला साईन करायची. तेव्हा लगेच मुक्ता म्हणते, नाही टिफिन घेऊन नाही आले मी इथे, तर मी इथे सागरच्या प्रॉडक्टसाठी काम करण्यासाठी जी मॉडेल बघितली होती ना, ती मॉडेल मीच आहे. आता मात्र सर्वजण मुक्ताकडेच बघू लागतात. आता सागर ही जागेवरती उठून उभी राहतो. तेव्हा मुक्ता बोलते, अजून ना 11ला 1 मिनिट कमी, 11 वाजता मीटिंग सुरू होणार होती ना. मग आता लगेच सर्वजण घड्याळाकडे बघतात, तर बरोबर 11ला 1 मिनिट कमी असतो. तर मात्र आता मिहीर लगेच सागरजवळ येतो. तेव्हा सागर बोलतो, आधी का बोला नाही, मुक्ताच मॉडेल आहे म्हणून, मी एवढं टेन्शन घेतलंच नसतं. तेव्हा मिहीर बोलतो, अरे दादूस, मी वहिनीला बोलवलंच नाहीये, माझी मॉडेल दुसरीच होती, वहिनी स्वतःहून आली वाटतं. आता मात्र सागर मुक्ताकडेच बघू लागतो. तेव्हा मुक्ताला आठवतं की सागर मिहीर बरोबर फोनवर बोलत असतो आणि म्हणत असतो, आपलं प्रोडक्ट सगळ्यांना आपलंसं वाटलं पाहिजे, मुक्तात तो आपुलकीपणा आहे म्हणून आपल्याला तिला मॉडेल बनवायचे, पण तिने साफ नकार दिलाय. पण आता मला त्या सावनेला माझ्या ऑफिसमध्ये मॉडेल होऊ द्यायचं नाही, ती सगळं काही उद्ध्वस्त करून टाकेल. आता सैन्या आणि मुक्ताने सागरचे हे सर्व बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा आता सागर तिथून गेल्यानंतर सई लगेच मुक्ताईला बोलते, मुक्ताई पप्पा प्रॉब्लेममध्ये आहे का? तेव्हा मुक्ता म्हणते, हो ना. तेव्हा सई बोलते, मग आजी जेव्हा तुला ओरडत होती, तू जेव्हा प्रॉब्लेममध्ये होती तेव्हा पप्पाने तुझी मदत केली, मग आता तू पप्पाची मदत कर ना मुक्ताई, तू बेस्ट आहे ना, मग हो ना पप्पाची मॉडेल. तेव्हा मुक्ता बोलते, खरंच सागरला या प्रॉडक्टसाठी मॉडेलची खरंच गरज आहे, त्यामुळे मुक्ता आता इथे आलेली असते. तेव्हा लगेच सावनी बोलते, हे काय चालू आहे, ही काय मस्करी चालू आहे, इथे कोणीही स्वतःला येऊन मॉडेल म्हणतंय का? तेव्हा आता सागर म्हणतो, गप्प बैस, ती माझी बायको आहे. तेव्हा लगेच सावनी बोलते, बायको आहे ना, मग घरी ठेव, ही सोसायटीची पूजा नाही आहे जोडीने इथे आलात. आणि हो, तसंही या स्टाफला सुंदर चेहरा हवा होता. तेव्हा आता सागर बोलतो, हो का, काय कमी आहे त्यांच्यात, सुंदर नाही आहेत का त्या? उलट त्यांच्या चेहऱ्यावरती कॉन्फिडन्स दिसतो. आणि हो, मॉडेल वाटणं आणि मॉडेल दिसणं यात फरक आहे. तेव्हा आता सावनी मात्र सागरकडेच बघू लागते. सावनी लगेच स्टाफला सांगू लागते, कसं आहे ना, आपल्याला हेडलाईन बनवायची, ॲड्स बनवायच्या, त्यामुळे कॅमेरेसमोर यावं लागेल, वेगवेगळ्या पोजमध्ये सगळं काही ॲड बनवावी लागेल. तसं आहे ना, मला सवय आहे या सगळ्याची. तशी या मुक्ताने ना शेवटचा कॅमेरा फक्त तिच्या लग्नातच बघितलेला असेल, त्यामुळे हे सगळं तिला जमणारच नाही, शक्यच नाही, कारण ती माझ्यासमोर 2 मिनिटही टिकू शकणार नाही. आता मात्र सागरला खूप राग येतो. तेव्हा सागर बोलतो, इनफ, माझ्या बायकोबद्दल मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. तेव्हा आता सागरचा हात लगेच मुक्ता पकडते आणि त्याला शांत करते. आता मात्र सावनी हे बघत असते, तिला खूपच राग येतो. सागर सावनीला बोलतो, तुमचा काय अनुभव आहे मॉडेलिंगबद्दलचा? तेव्हा लगेच सावनी बोलते, तू म्हातारा झालाय की विसरलाय? हे बघ, मला मॉडेलिंगसाठी काम करण्याची संधी मिळाली होती, पण त्या कोळी फॅमिलीने मला जाऊ दिलं नाही, कारण माझं तुझ्याबरोबर लग्न झालं होतं आणि एकेकाळी हाच चेहरा तुला खूप आवडत होता. तेव्हा लगेच सागर बोलतो, ना माणसाची चॉईस पण बदलती. आणि हो, मी जर ग्राहक असतो तर तुमचा चेहरा 1 मिनिट पण डोळ्यासमोर ठेवला नसता.
आता मिहिरही बोलतो, करेक्ट, आपल्याला टूथपेस्टची ॲड करायची आहे ना, मग एकदा डेंटिस्टने हे ॲड जर केली तर एकदम भारी होईल, लोकांना आणखीनच पटेल. आता लगेच सागर बोलतो, हो तुम्ही एकदा यांच्याकडे बघा, या डेंटिस्ट आहेत, यांना नक्की जमेल. आता लगेच सागर सावनीकडे बघून म्हणतो, ग्लॅमर बघायला इथे ब्युटीची जाहिरात नाही आहे, त्यामुळे आता लगेच तो मुक्ताचा हात हातात घेतो आणि सर्वांची ओळख करून देत असतो. आता लगेच सागर मुक्ताची मॉडेल म्हणून सर्वांसमोर ओळख करून देत असतं. तेव्हा लगेच ते सर आता मुक्ताला प्रॉडक्टविषयी माहिती सांगत असतात आणि कॉर्पोरेटबद्दलही बोलत असतात. तेव्हा मुक्ता लगेच बोलते, एक मिनिट, एक सल्ला द्यायचा होता मला. आता लगेच मुक्ता म्हणते, कॉर्पोरेटमध्ये काम करायचं तर रूल कॅरी करणं गरजेचंच असतं का? आता सर्वजण मुक्ताकडेच बघू लागतात. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे सावनी म्हणत असते सर्वांसमोर, मुक्ता मॉडेल म्हणून काम करणार आहे ना, पण तिने मला कम्पीट केलं पाहिजे, त्यामुळे मी आता मुक्ताला एक चॅलेंज देते. एकतर ती जिंकली महागार घेईल आणि मी जर जिंकले तर मुक्ताने या ऑफिसमध्ये कधीही पाय ठेवायचा नाही. आता मात्र सागर लगेच म्हणतो, चॅलेंज ॲक्सेप्ट आहे. आता सागर मुक्ताच्या बाजूने उभं असतं. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.